तर बघा मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला इथे बघा सिंपल कटोरी ब्लाऊज आहे आणि हे फक्त मी इथे अर्धा तासात शिवणार आहे। तर बघा इथे कशा प्रकारे ते पटकन असं इथे हे ब्लाऊज शिवायचं, तर तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। तर हा व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा इथे डबल क्रॉस पट्टीचं हे ब्लाऊज आहे आणि हे कटोरी ब्लाऊज आहे आणि हे जे कटोरी ब्लाऊज आहे ते 32 इंच साईजचं कटोरी ब्लाऊज आहे। तर परफेक्ट अशा पद्धतीने ते कशा प्रकारे शिवायचं आणि फिटिंगसुद्धा कशी करायची, तर संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत मी इथे शेअर करत आहे। तर इथे बघा, इथे डबल क्रॉस पट्टी इथे मी अटॅच करून घेतलेली आहे आणि डबल क्रॉस पट्टी बघा, हे जे ब्लाऊज पीस आहे ते फक्त 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीस होतं आणि मी इथे बघा इथे हे डबल क्रॉस पट्टीचं हे ब्लाऊज इथे काढत आहे। तर बघा दोन्ही क्रॉस पट्टी मी इथे तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर कटोरी जोडून घ्यायची आहे। तर बघा इथे मी फ्रंट साईड आणि कटोरी बघा जोडून घेत आहे। तर एक कटोरी आपल्याला खालच्या साईडने जोडून घ्यायची आहे आणि दुसरी कटोरी ही वरच्या साईडने भाग घेऊन जोडून घ्यायची आहे, जेणेकरून ह्या दोन्ही कटोऱ्या वेगवेगळ्या साईडच्या तयार होणार आहे। तर बघा एक खालच्या साईडने जोडलेली आहे आणि एक वरच्या साईडने जोडून घ्यायची आहे आणि ही जी कटोरी आहे थोडी इथे लांबून घ्यायची आहे, जेणेकरून पूर्ण फ्रंट साईडपर्यंत ही कटोरी पुरणार आहे। तर बघा मस्त अशी कटोरी इथे तयार झालेली आहे। त्यानंतर इथे मी 2.5 इंचावर टक्स ही देत आहे। वरून 2.5 इंच घ्यायचं आहे आणि खालूनचे जे टक्सचं अंतर आहे ते 2 इंच घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे दोन्ही साईडचे इथे टक्स करून ती कटोरीची टक्स करून घ्यायची आहे। आणि ते शिलाई बघा, कटोरीची टक्स झाल्यानंतर जी शिलाई आहे ती बरोबर मधोमध घ्यायची आहे आणि बघा छान प्रकारे कटोरी इथे तयार झालेली आहे। तर दुसऱ्या साईडची सुद्धा अशाच प्रकारे करून घ्यायची आहे आणि ही जी बघा ही जी मी ते टक्स केली आहे त्यानंतर जो कापड आहे तो बघा आपल्याला बघा असा अर्ध्या भागामध्ये वेगळ्या करून तिथे अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा मस्त अशी ती कटोरी तयार झालेली आहे आणि दोन्ही साईडच्या कटोऱ्या बघा तयार झालेल्या आहे। आता इथे बघा ह्या ज्या कटोरीला इथे क्रॉसपट्टी अटॅच करून घ्यायची आहे। तर बघा मी इथे क्रॉसपट्टी इथे अटॅच करून घेत आहे आणि क्रॉसपट्टी लावायची बघा, थोडी क्रॉसपट्टी आपली उरत आहे तर ती कट करून घ्यायची आहे। तर क्रॉसपट्टीला पण आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि बघा ही बघा अशा प्रकारे हा समोरचा भाग इथे एक साईडचा कटोरीचा तयार झालेला आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडची पण अशाच प्रकारे लावून घ्यायची आहे आणि ही जी कटोरी आहे ही मी इथे वरच्या साईडनीच लावून घेतलेली आहे। जर आपल्याला इथे जी क्रॉसपट्टी आहे कटोरीला ती आतमधल्या साईडची पण लावता येते। तर इथे बघा आता इथे मी आयपट्टी तयार करून घेत आहे। तर आयपट्टी ही आपल्याला उलट्या साईडनी लावायची असते। तर उलट्या जे जे मेन फॅब्रिकचा कापड साईड आहे तो उलटा घ्यायचा आहे आणि उलट्या साईडने आपल्याला आयपट्टी लावून घ्यायची आहे। त्यानंतर हुक्स पट्टी ही सरळ साईडने लावून घ्यायची आहे, कारण ही हुक्स पट्टी आपल्याला पूर्ण लुमटून घ्यायची आहे, त्यामुळे इथे ती सरळ साईडने लावायची आहे। नंतर उलट्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे। आता बघा ही जी दोन्ही हुकपट्टी आणि आळपट्टी बघा मी इथे पटकन अशी 2 ते 3 मिनटात लावून घेणार आहे आणि इथे बघा ही जी हुकपट्टी आहे तर ती आतमध्ये दुमटून घ्यायची आहे आणि पूर्ण फोल्ड करून लावून घ्यायची आहे। तर बघा अशा प्रकारे ही हुकपट्टी इथे लावून झालेली आहे। त्यानंतर इथे बघा हे जे आळपट्टी आहे तर आळची ही खरं जी आहे ती मी मशीनचीच करून घेणार आहे। तर बघा मी इथे अशा प्रकारे बघा पावडे सरकून बघा इथे अशा प्रकारे आळ करून घेत आहे आणि मी ह्या ब्लाऊजला इथे 5 आळ्या करून घेणार आहे। तर मैत्रिणींनो बघा अशा अगदी सोप्या पद्धतीने ही ब्लाऊज कसं शिवायचं ते मी इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते मला आज अर्जंट द्यायचं असल्यामुळे बघा ते मला मी ते शिवत आहे आणि पटकन असं हे शिवून होणार आहे। तर बघा झालं, दोन्ही साईडचे भाग तयार झालेले आहे। आता इथे बघा थोडा गळाला आपल्याला एक करायचं आहे, आपल्याला गळ्याचा थोडा आकार द्यायचा आहे आणि दोन्ही हुकपट्टी आणि आयपट्टी बरोबर दोन्ही बघा बरोबर व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि उरलेला जो कापड आहे कट करून घ्यायचा आहे। आता हे मागचा भाग मी इथे तयार करून घेणार आहे। तर मागच्या भागाला 2 टक्स करून घ्यायचे आहे। आता दोन्ही साईडने टक्स करून घ्यायचे आहे आणि हे टक्स मी इथे बघा वरच्या साईडने 5 इंचावर करून घेणार आहे आणि इथे बघा दोन्ही साईड आपल्याला टक्स यासाठी करायचं असतं की आपला जो मागचा भाग आहे तो वर जाणार नाही आणि मागून जे ब्लाऊज आहे ते उंच पडणार नाही। आणि इथे बघा हे जे ब्लाऊजची लांबी आपल्याला जर ब्लाऊज उंच जायला नको तर ब्लाऊजची लांबी इथे थोडी जास्त मागच्या साईडची घ्यायची असते। तर मी इथे बघा हे जे ब्लाऊज आहे तर ते 13 इंच साईजचं ब्लाऊज आहे। तर मी इथे बघा 13 इंच थोडं इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे 13.5 इंच मी घेतलेला आहे। आणि बघा इथे बघा
आता ही जी बट्टी आहे इथे पण तुरपाई करायची आहे आणि ही मी कच्ची शिलाई करून घेतलेली आहे. आता ही तुरपाई झाल्यानंतर ती उसवून घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डर जोडून घ्यायचं आहे. तर मी दोन्ही साईडचं शोल्डर इथे जोडून घेत आहे. बघा इथे दोन्ही साईडचं शोल्डर जोडून घ्यायचं आहे आणि हे शोल्डर जोडून घ्यायसाठी बघा दोन्ही शोल्डरचे भाग एकसारखे करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे ते जोडून घ्यायचं आहे. बघा इथे दोन्ही मी इथे जोडलेलं आहे. त्यानंतर इथे बघा आता गळा मी इथे पायपिंग लावून घेणार आहे. गळ्याला पायपिंग लावून घ्यायची आहे. तर गळ्याला पायपिंग लावण्यासाठी मी इथे 1 इंचची पट्टी घेतलेली आहे आणि ही तिरप्या भागामध्ये मी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा हे जी पट्टी आहे ती डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे गळ्याला लावून घ्यायची आहे. आणि गळा हा आपल्याला सरळ भागामध्येच ठेवायचा आहे. जर आपला गोल गळा असेल तरीसुद्धा आपल्याला जी पट्टी लावायच्या वेळेस आपल्याला जो गळा आहे तो आपल्याला एका सरळ लाईनमध्येच ठेवायचा आहे. आणि जेव्हा आपण डबल फोल्ड करणार आहे, गळ्याची पायपिंग करणार आहे, तेव्हा आपल्याला तो जसा आपला शेप आहे गळ्याचा त्यानुसारच आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. जेणेकरून पायपिंग ही आपली छान बारीक येणार आहे आणि कुठल्याच प्रकारचा आपल्याला इथे पायपिंगला दुमट पडणार नाही आहे. तर बघा अशा प्रकारे बघा आता मी इथे गोल आकार जसा आहे तसाच मी इथे आकार देत आहे. तर त्यामुळे बघा पायपिंग पण छान होते आणि इथे बघा कुठल्याच प्रकारची पायपिंग जी पायपिंग आहे ती आपली बाहेरच्या साईडने दिसत नाही. आणि ही जी पायपिंग करायच्या वेळेस जी पावडी आहे ती बरोबर आतमधल्या शिलाईमध्ये घ्यायची आहे. जेणेकरून पायपिंग छान गोल येणार आहे आणि बघा पायपिंगची फिनिशिंगसुद्धा छान येणार आहे. तर अशा प्रकारे बघा अगदी सोप्या पद्धतीने ही पायपिंग करून घ्यायची आहे. आणि इथे बघा हा जो गळ्याचा आकार आहे गोल तशाच प्रकारे मी इथे बघा पायपिंग करून घेत आहे. जेणेकरून पायपिंग जी आहे ती दुमट पडणार नाही. तर बघा मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीने आणि इथे बघा पटकन असं हे ब्लाऊज मी इथे तयार करत आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे ते हे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे. म्हणजे याला मी इथे अस्तर लावलेलं नाही आहे. आता बघा ही पायपिंग बघा छान प्रकारे पायपिंग आलेली आहे. आता त्यानंतर इथे बघा कुठल्याच प्रकारचे इथे दुमट पडलेली नाही आहे. आता इथे बघा मी इथे बाहीचं एक साईड बघा खोल करून घेत आहे आणि इथे बाही आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. आणि जो खोल भाग आहे तो आपल्याला समोरच्या साईडनी लावायचा आहे आणि उथळ भाग हा मागच्या साईडनी लावायचा आहे. तर अशा प्रकारे बघा ही जी बाही आहे मी इथे लावून घेत आहे. खोल भाग हा समोरच्या साईडने घ्यायचा आहे. जेणेकरून आपला इथे बघा खालच्यामध्ये बगलमध्ये झोल पडणार नाही आणि ब्लाऊज पण फिटिंगला छान बसणार आहे. तर बघा बरेचशा कस्टमरच्या अशा कंप्लेंट असतात की जी बगलमध्ये आहे जी काखेमध्ये ब्लाऊज झोल पडतं. तर जर बघा आपण अशा प्रकारे जर बाही लावली किंवा आपण जर थोडा बाहीचा आकार जे मोंढ्याचा आकार आपण कट करून घेतला तर अजिबात बाही ही झोल पडणार नाही आणि बाही जी काखेमध्ये अजिबात झोल येणार नाही. तर बघा अशा प्रकारे ही जी बाही आहे दोन्ही बाह्या अटॅच करून घ्यायची आहे. आता हे झाल्यानंतर बघा मी इथे आता आतमधल्या शिलाईचं हे ब्लाऊज शिवणार नाही आहे. कारण की आता इथे थोडा 80 सेंटीमीटरच कापड होता आणि हे जे ब्लाऊज आहे ते मी इथे मला शिवायचं होतं 80 सेंटीमीटरमध्ये डबल क्रॉस पट्टीचं. तर मी इथे बाहेरच्या साईडचंच म्हणजे इथे ब्लाऊज इथे शिवत आहे. म्हणजे बाहेरूनच शिलाई करत आहे. आतमधल्या जी शिलाई आहे आतमधून कापड दुमटून शिलाई करत नाही आहे. तर बघा इथे जे तुरपाई पट्टी आहे ती मी इथे 1.5 इंच घेतलेली आहे आणि इथे बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे शिलाई करून घ्यायची आहे. आणि फिटिंगची शिलाई बघा बरोबर जी शिलाई आहे मोंड्याची ती बरोबर एकावर एक येणार आहे. म्हणजे एकाच साईडने येणार आहे आणि अजिबात ब्लाऊजची फिटिंग बिघडणार नाही आहे. तर बघा अशा प्रकारे बघा मस्त अशी फिटिंग ह्या ब्लाऊजची झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने हे ब्लाऊज शिवू शकता. आणि जे हे ब्लाऊज आपल्याला कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगाल. धन्यवाद.